की वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा. बॉडी सर्व्हिसिंग करायचं. बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी 3 पर्याय सांगतो. पहिला पर्याय आहे घरगुती उपाय. कमीत कमी 5 लिटर ताक प्यायचं रोज. बाकी काही करायचं नाही. सकाळी उठल्यापासून जे चालू करायचं, भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी घेऊन झोपायचं, ताकच प्यायचं. हाताकडे जाऊ नका. नाहीतर पुण्यातून मला एक फोन आला होता. मला म्हणला ते बॉडी सर्व्हिसिंगसाठी तुम्ही ताक प्यायला सांगितलंय, मग ते शनिवारी, रविवारी आणि सोमवारी केलं तर चालेल का? मी म्हटलं करा. मध्ये रविवार येतो, संडे. आमच्या सौभाग्यवती एक दिवसच मला जरा घ्यायची परमिशन देतात. मग संध्याकाळी थोडी घेतली तर चालेल का? मी म्हटलं कशाला एक दिवस टाळा की राव. म्हणतात नाही नाही, परत 8 दिवस मिळत नाही हो मला, नेक्स्ट संडेलाच मला घ्यावी लागेल. मी घेतो की. मी म्हणलं त्याच्यापेक्षा ताक प्या. मला म्हणते ताकात घालून घेतो. तर असं असतंय. तर रवीनं घुसळायचं, वस्त्रगाळ करायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी प्यायचं, कमीत कमी 5 लिटर ताक 3 दिवस करायचं सलग. 3 दिवसात बॉडी सर्व्हिसिंग होते. पुढे 15 ते 20 दिवस तुम्ही थोडंसं फक्त वरण भात भाकरी असं खात खात 20 दिवसानंतर तुम्ही रेग्युलर फूड घेऊ शकता. 20-22 दिवसाचा किंवा 18 ते 20 दिवसाचा हा प्रयोग करा तुम्ही. त्याच्यामध्ये तुमचं बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाईल. नसेल तर दुसरा पर्याय आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन पंचकर्मा करून घ्यायचं. पण लाखात पॅकेज असतात. जमल त्यांनी करा. आणि ज्यांना जमत नाही त्यांनी आरोग्य संजीवनी म्हणून आहे, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, किंवा आरोग्य शुद्धी म्हणून आहे. ह्या दोन्हीतलं कोणतंही एक तुम्ही घेऊ शकता. ज्याच्यामध्ये कुठलं पथ्य पाणी पाळायचं नाही, कुठल्याही प्रकारे तुम्ही कुठलं व्यायाम करायचं नाही, काही नाही. घेतलात की तुम्हाला ऑटोमॅटिक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून कोटा साफ 1 मिनिटाच्यात होतो. ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन निघून जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, जे काय आहे पोटात अडकलेलं, पोट मोठं दिसतंय म्हणजे सगळी चरबी नसते. आतड्यांमध्ये वात अडकलेला असतो, आतडी फुगलेली असतात, आतड्यांमध्ये कचरा साठलेला असतो, कोट्यामध्ये कचरा साठलेला असतो. हे सगळा कचरा काढणं गरजेचं आहे. आणि ते काढण्याचं काम हे आरोग्य संजीवनी करते किंवा आपलं आरोग्य शुद्धी करते. दोन्हीतलं कोणत्यापैकी एक जर मिळालं तर नक्की तुम्ही घेऊ शकता. सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेन, आजार बिजार हे सगळं डोक्यातून काढा. आजार सगळे बकवास म्हणा. आणि खरंच तुम्हाला पाया पडतो. काय जर वाटलं, इथून 1 तासाच्या अंतरावरती माझं तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र आहे, कात्रज कोंडवा रोडला. नंबर आहेत, कॉल करा. तुम्हाला पण जर समजा बोलायचं असेल, भेटायचं असेल, जरी ऑनलाईन म्हणलात तरी सुद्धा खूप कमी खर्चामध्ये. बघा, तोडकर संजीवनीमध्ये हाडांवरती म्हणजे तुमचं कंबरदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्या समजा तुम्हाला नी रिप्लेस सांगितले, मणक्यात गॅप सांगितले, चकती सरकलेली सांगितले, काही असू दे, आयुर्वेदिक पद्धतीनं, निसर्गोपचार पद्धतीनं, म्हणजे पूर्वी बघा ऋषीमुनी लेप लावायचे मणक्यावरती, गुडघ्यावरती. ही सगळी जुनी पद्धत आहे, पारंपरिक. जसं तुकोबरायांची गाथा आहे, काय ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, जसं भगवद्गीता आहे, हे पारंपरिक गोष्टी जशा चालत आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आम्ही हे पारंपरिक ज्या पद्धती आहेत हे जपण्याचा प्रयत्न करतोय. मोस्टली मला असं वाटतं की आपण सगळ्यांना मी पाया पडून विनंती करेन, तुम्ही ही परंपरा जपा. मी विनंती करेन, परंपरेनं राहूया आपण. कारण जे परंपरा आहे ही भारताची संस्कृती आणि भारताची शान आहे, ही कधी कुणी घालवू नका. आणि आपण जे आता इथं ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी दिसतात, यांना विनंती करेन की परंपरा ही राखलीच गेली पाहिजे. आणि ही संस्कार आणि संस्कृती, माता भगिनींना सांगेन की संस्कृती ही जपलीच गेली पाहिजे. सगळ्यांनी जपा. त्या पद्धतीनं तुम्हाला सांगेन की आयुर्वेद जाणा, आयुर्वेद माना. कुणाचंही आयुर्वेदिक घ्या, पण कुणाचं घ्या पण आयुर्वेदिक घ्या. सगळ्यात महत्वाचं, माझ्या इथं जे लेप लावून जे होतंय, ऋषी मुनी पूर्वीच्या काळात जे करायचे, वैद्य जे करायचे, तर तसे लेप लावून वेगवेगळ्या पद्धतीचे सेटअप बसवून वेगवेगळ्या पद्धतीच्या आम्ही उपचार पद्धती पारंपरिक आहेत, पण जुनेच उपचार आहेत, नवीन पद्धतीनं आम्ही आपल्या समोर आणलेले आहेत. ज्यांना कोणाला जर असं काय असेल तर नक्की इथं पुण्याच्या माझ्या सेंटरला तुम्ही व्हिजिट करा. त्याच्यासाठी नंबर आहे, त्याच्यासाठी मीही इथंच असतो जास्त करून पुण्यामध्ये. तर तुम्ही यायला हरकत नाही. नाही जरी समजा फोन लागला, नाही अपॉइंटमेंट मिळाली तर डायरेक्ट या. मी कुठेही, मी सेवा करण्यासाठी काम करतोय. आलात तर तुम्हाला तिथनं कोणी हाकलून लावणार नाही, स्वागतच करणार. पण शक्यतो करून जे काय करायचं ते घरगुती उपाय करा आणि एकदा तरी तोडकर संजीवनीला व्हिजिट करा आणि परंपरा जपा. पारंपरिक जे उपचार पद्धती आहेत त्या आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने गड किल्ले जतन झाले पाहिजेत व निसर्ग वाचला पाहिजे, त्याच पद्धतीनं
आयुर्वेदही वाचला पाहिजे, निसर्ग उपचार वाढला पाहिजे आणि परंपरा आणि पारंपरिक उपचार हेही राहिले पाहिजेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि आता साहेब पसायदानानं आता सांगता करतील. परत एकदा सगळ्यांना विनंती करतो, हसत खेळत आनंदात राहा, स्वतःचं आरोग्य जपा.